गोंदूकरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार. डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर केला जाणार. चॅट्स, फोटोज, व्हिडिओज आणि पुन्हा नंबर मिळाल्याची माहिती. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा. एका पीडित महिला समोर, पोलिसांकडून तपास सुरू. टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्यशोध समिती नाशिकमध्ये. पीडितेचा जबाब नोंदवला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. नाशकामध्ये धर्मांतराचं आणखी एक प्रकरण उघडकीस. तंजीर इनामदारवरती लैंगिक छळ आणि बळजबरीनं धर्मांतराचा आरोप. हरलो नाही, हरणार नाही, पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आव्हान. तृणमूल, सपा आणि काँग्रेस हे पक्ष महिलांचे अपराधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट टीका. 56 इंचांची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेस एवढी भीती का? काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडच्या दौऱ्यावर. लक्ष्मी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार. मंत्री मंगल प्रभात मंत्री भरत गोगावले सुद्धा राहणार उपस्थित. होर्मुझ सामुद्र दोन्हीतून भारतीय जहाजांवरती गोळीबार. भारताने इराणचे कान उपटले. इराणी राजदूताला केलं पाचारण. गतिमंद वकिलाच्या पत्नीनं केली सेक्रेटरीची हत्या. मृतदेह पोत्यामध्ये भरून ऑफिसमध्येच ठेवला. पुण्याच्या मुंडव्यातील धक्कादायक घटना उघडकीस. रील बनवण्याच्या नादामध्ये समुद्रीवरती खासदार बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर बनवत होते रील. 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी झाले जखमी. मालाडमध्ये हल्दीरामच्या शेवपुरीमध्ये जिवंत आळी आढळली. इन्फिनिटी मॉलमधल्या हल्दीराम आउटलेटमधला धक्कादायक प्रकार. व्हिडिओ व्हायरल. ग्राहकांमध्ये संतापाची लाट. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोने खरेदीची तयारी. सोन्याचा चढता दर ग्राहकांसाठी चिंतेचा मुद्दा. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. सकाळपासूनच मध्य रेल्वेवरती लोकलचा खोळंबा. तर हार्बर पश्चिम रेल्वेवर सुद्धा परिणाम. हैदराबादची चेन्नईवरती मात. 6 गडी राखून मिळवला दणदणीत विजय. आयपीएलमध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामने तर दुसऱ्या सामन्यामध्ये पंजाब विरुद्ध लखनौ एकमेकांना भेटणार.